हॅलो. हा सर, नमस्कार सर. हा नमस्कार. हा सर, ते नंबर प्लेट जे आहेत ना, ते गाडीला आता नवीन बसवत आहेत. हा आता ते अनिवार्य बसवणं गरजेचंच आहे का सर? ते नेमकं आता त्याच्याकडे काही जणांकडे आरसी बुक वगैरे नाही, काही जणांकडे गाडी दुसऱ्याच्या नावानं आहे का? त्याच्यानंतर आता ही तारीख वाढवणार आहे का नाही, किंवा दंड लागणार आहे का? हे जरा सविस्तर माहिती सांगा बरं सर आपल्याला. बरं चालेल. महत्वाची बाब म्हणजे लक्षात घ्या, केंद्र सरकारकडून 1 एप्रिल 2019 पूर्वी सर्व नोंदणीकृत गाड्यांची जी HSRP अनिवार्य केलेली होतं, यासाठी आतापर्यंत आपल्याला केंद्र सरकारकडनं 3दा मुदतवाढ आलेली. ओके. त्यात एप्रिल, जून आणि ऑगस्ट, आणि त्यानंतर आता आपली 31 नोव्हेंबर पर्यंत दिलेली आहे. 30 नोव्हेंबर पर्यंत. तर ही मुदतवाढ जरी यानंतर 1-2 वेळेस मुदतवाढ झाली तरीही सर्व वाहनधारकांना कळवा तुम्ही की बाबा मुदतवाढीची वाट पाहत बसू नका, कारण आज न उद्या आपल्याला हे काम करणंच आहे. ओके, हो बरोबर आहे. आणि HSRP नंबर प्लेट 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांसाठी, ज्याला आपण हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणतो, त्याची शेवटची आजच्या घडीला शेवटची तारीख 30 नोव्हेंबर दिलेली आहे. लास्ट. आणि महत्वाची बाब म्हणजे सद्यस्थितीमध्ये शासनाने जर निर्णयात्मक पाऊल उचलले तर या नियमाचं पालन न केल्याच्या आक्षेपार्थ आपल्याला जवळपास 10,000 रुपयापर्यंत दंड लागू शकतो प्रत्येक वाहनधारकाला. ओके ओके. हा, म्हणजे 10,000 रुपयापर्यंत जर त्यांनी ऑनलाईन पाटी म्हणजे नंबर प्लेट लावली नाही किंवा ऑनलाईन जर नाही रजिस्ट्रेशन नाही केलं तर त्यांना 10,000 रुपयाचा दंड लागू शकतो. त्यासाठी वाहनधारकांनी वाट पाहायची आवश्यकताच नाहीये, कारण मुदतवाढ भेटली म्हणजे आपल्याला प्लेट HSRP करायची नाही असा विषय येऊ शकत नाही. म्हणजे आज न उद्या आपल्याला करणंच आहे. मग ती आज न उद्या करण्यापेक्षा आजच करून घेतलेली फार योग्य, जेणेकरून आपल्याला हा दंड लागणार नाही. ओके ओके. नाही म्हणजे आता काही वेबसाईट येत असतात, ऑनलाईन वगैरे येऊ शकतात, तर त्यांच्यामध्ये फसवेगिरीचे मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यात क्लेम होत असतात. ते बरोबर, 100% बरोबर आहे तुमचं. ह्या बाबी बाहेर बऱ्याचशा आलेल्या आहेत. त्यासाठी आपल्या शासनाकडून ज्या काही पुरस्कृत एक त्याला आपण काय म्हणतो फिटमेंट सेंटर, म्हणजे ऑनलाईन सिक्युरिटी हाय रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याचे जे फिटमेंट सेंटर काढलेले आहेत, या अगोदर ते फिटमेंट सेंटर आपल्या तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर फार कमी होते. त्याच्यामुळे काही जणांना खूप अडचणी येत होत्या त्यांच्या. अडचणी येत होत्या, पण त्यामध्ये आता बऱ्याचशा सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. फिटमेंट सेंटर बऱ्याच ठिकाणी उघडण्यात आलेले आहेत. तर त्या फिटनेस सेंटरचा आपण वैयक्तिकरित्या वापर घ्यावा, इतर कुठेही फसवेगिरीमध्ये पडू नये. आणि फसवेगिरीमध्ये पडून एकतर तिकडे खर्च करायचा आणि पुन्हा इकडे दंड भरायचा, ह्या गोष्टी घडणार नाही, याची आपण दक्षता घ्यावी प्रत्येक वाहनधारकाने. सर, त्यांनी आता ते परिवहन मंत्री जे साहेबांनी सांगितलेलं आहे की बाबा याच्यानंतर कुठल्याही प्रकारची तारीख वाढणार नाही, म्हणजे यांनी 4 वेळेस आपल्याला तारीख वाढवली होती. मला काय म्हणायचंय की आपले शारीरिक दुखापत कुठेही दवाखाना किंवा कोणत्याही प्रकारचा उपचार न करता कमी होते का? नाही. मग त्याच पद्धतीने विचार करायचा, बाबा उद्या आपल्याला दवाखान्यात जाऊन तपासणी करायचीच आहे, मग आज त्रास कशाला सहन करायचा? अरे सर, ते आता काही जणांजवळ काही माहितीये का की आरसी बुक वगैरे नाही, तर त्यांना आता दुसरा मार्ग काय आहे सर नेमके? त्यांच्याकडे आरसी बुक वगैरे नाही तर आता महत्वाची बाब म्हणजे ही जे सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट या ठिकाणी आपण गाडीला बसवण्यात येणार आहे, ती वैयक्तिक वाहनधारकाच्या सिक्युरिटीसाठीच म्हणून नव्हे, तर शासनाला सुद्धा कळणं गरजेचं आहे की बाबा काही गोष्टीमध्ये गाडीवर किती दंड बसलेला आहे, गाडीचा मालक कोणत्या पद्धतीने गाडीचा वापर करतो,
ह्या बाबीसाठी याच्यासारखे प्लेटचे नियोजन लावण्यात आलेलं आहे. आणि त्या बाबतीमध्ये जर आपण कुणाची गाडी बिना कागदपत्राची घेतलेली असेल किंवा कोणा गाडीला कागदपत्र नसतील तर ह्या बाबीचा आपण वैयक्तिक काय निर्णय तोड करायचा गरजेचं आहे. नाही आता ते जे मेकॅनिक वगैरे जे असतात ना तर त्यांच्याकडून जर आरसी बुक वगैरे जर नसेल आपल्याकडे तर ते चेचेस नंबर आणि इंजन नंबरवरून आपल्याला नंबर प्लेट ऑनलाईन करू शकतो ना आपण. त्या पद्धतीनं होऊ शकतं ना. बिलकुल होऊ शकतं. म्हणजे जे मेकॅनिक आहेत त्यांच्याकडे जवळच्या ठिकाणी मेकॅनिककडे जाऊन त्यांच्याकडे चेचेस नंबर वगैरे आणि जे इंजन नंबर आहे त्यांच्याकडे लिहून घेऊन आपण रजिस्ट्रेशन करू शकतो आपण. होऊ शकतं, बिलकुल होऊ शकतं. म्हणजे काही जणांना खूप जणांकडे आरसी बुक वगैरे हरवलेले आहेत, काही जणांना सापडत नाही, अशा काही गोष्टी असतात किंवा ग्रामीण भागामध्ये हे ते असतात. त्यांच्याकडे आपण हे पर्याय म्हणून आपण जे मेकॅनिक आहेत त्यांच्याकडे जाऊन आपण ते काढू शकतो आपण. सरळ मार्ग असल्यानंतर ऑनलाईन मध्ये असणारच आहे गाडी. फरक काय राहणार आहे किंवा एक खातं आपल्या बँकेत उघडलेलं आहे पण पासबुक हरवलेलं आहे, आपलं खातं बंद होऊ शकत. पण त्याच पद्धतीनं सरळ मार्गी जर आपल्या गाडीवर काही वेगळ्या प्रकारचं काही नसेल किंवा कुणाच्या इतरांची गाडी आपण वापरत नसतील किंवा पुन्हा आणलेली चोरीची वगैरे नसेल तर त्या बाबतीमध्ये तुमचा आरसी बुक हरवलेला असेल त्या गोष्टीमध्ये आपण काहीतरी एक पर्यायी मार्ग म्हणून काढण्यात आलेला आहे तो, आणि तो योग्य आहे. आता इथे आपल्याला ज्यांची राहिले का त्यांना एकदा सांगा की सर बाबा त्यांनी लवकरात लवकर आपले काढून घ्यावं म्हणून तुमच्या मार्गदर्शनाखाली. सर्वतोपरी सर्व वाहनधारकांना एक तुमच्याकरवी मी कळू इच्छितो की आपण मुदतवाढीची वाट पाहत बसू नये. कारण एक लक्षात घ्या, महत्वाची बाब आहे की मुदतवाढ झाली म्हणजे आपले काही पैसे कमी होणार नाहीयेत किंवा कोणत्याही प्रकारचं वेगळा फायदा होणार नाहीये. जो काही खर्च लागणार आहे तो आज तेवढाच लागणार आहे, उद्या वाढू शकतो पण कमी नाही होणार. आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे आज जर आपण ही सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट त्याला आपण HSRP म्हणतो ती आज जर बसवली तर कळत न कळत एखाद्या ठिकाणी आपली गाडी कुणी अडवली त्या ठिकाणी जो नाहक दंड आपल्याला बसणार आहे तो नाही बसायचा. ते नाही बसायचा. मग त्यासाठी पुन्हा काही फॅमिली वगैरे राहू शकते किंवा गाडी पोलिसवाल्यानं वगैरे पकडली तर ते अजून आपल्याला प्रॉब्लेम किंवा दंड बी होणार 100% होणार. कारण शासनाकडून कधी त्या नियमाची अंमलबजावणी होईल हे नाही सांगता येणार. आणि मुदतवाढीची वाट पाहत बसून आपण स्वतःचं नुकसान करून घेणं हे माझ्या परीने मला तरी योग्य वाटत नाही. हा जो नियम काढलेला आहे तो कंपल्सरी राहणार आहे आणि त्याची जी उपाययोजना करण्यात आलेली आहे शासनाकरवी ती राबवण्यातच येणार आहे. तर चांगल्या प्रकारे माहिती सांगितली आणि ज्यांना लवकरात करून घेतील तर सर धन्यवाद, चांगली माहिती सांगितल्याबद्दल. चालतं सर, चालतं, काय हरकत नाही. कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास मला तुम्ही केव्हाही कॉल करू शकता, मी आपल्याला सहकार्य करीन. ठीक आहे सर, जय हिंद सर. चालेल, हो, जय हिंद, जय हिंद.